हॅलो नमस्कार. आज आमचं साटं लोटं पण सगळं खोटं या फिल्मचं कर्टन रेझर आहे आणि आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. ही फिल्म करताना खूप मजा आली. खूप मेमोरेबल फिल्म आहे कारण मी माझ्या नवऱ्याशिवाय केलेली पहिली फिल्म. ते DOP होते, ही इज नो मोर, आणि हा पहिला चित्रपट त्यांच्याशिवाय केला आहे आणि त्याच्यामुळे ही फिल्म खूप मेमोरेबल. 14 वर्षांनी मी मराठी सिनेमात येते परत. मराठी सिनेमात मला नॅशनल अवॉर्ड्स मिळालेत. सरकारनामा तर खूपच यशस्वी झाला होता. त्याच्यामुळे एक जबाबदारी आहे ऑडियन्ससाठी की मराठी ऑडियन्सनी प्रत्येक चित्रपट माझा खूप भरभरून बघितलेला आहे. तर इच्छा आहे की साटं लोटं पण सगळं खोटं हे एक खुशखुशीत निरागस कॉमेडी केलेली आहे, ज्याच्यात अश्लीलता नाही, वल्गर नाही, फॅमिलीबरोबर बघणारा चित्रपट. तर सगळ्यांनी येऊन तो बघावा आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यावेत. स्टारकास्ट एकच आहे, मी तिचा फेवरेट हिरो आहे, एवढंच मला सांगायचं आहे. दॅट्स इट. तुम्ही बघितलं असेल कुठल्या वातावरणात आम्ही काम केलं. सिद्धार्थ आहे, आदिनाथ आहे, पुष्कर आहे, मकरंद अनासपुरे आहे, पूजा सावंत आहे, मृण्मयी आहे, नागेश भोसले आहेत, कांचन पगारे आहेत. मोठी स्टारकास्ट आहे आणि ह्या सगळ्यांना घेऊन हा चित्रपट बनलेला आहे. सौमिल आणि सिद्धार्थचं म्युझिक आहे आणि विशाल ददलानी, शंकर सर या सगळ्यांनी गाणी गायलेली आहेत. खूप दिवसांनी निरागस कॉमेडी करायचा प्रयत्न केला आहे की तुम्ही सगळे दुःख विसरून खरंच मनापासून येऊन हसाल. तर प्लीज या, हा चित्रपट बघा आणि आम्हाला आशीर्वाद द्या.